जोरात बोल. राजे भोसले असे होते. त्यांना सर्वजण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जिजाबाई असे म्हणत. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1596 रोजी महाराष्ट्र येथील बुलढाणा जिल्ह्यात झाला. लहान वयातच त्यांचा विवाह शहाजी भोसले यांच्याशी झाला. जिजाबाई एक कुशल योद्धा होत्या. बैलस्वारी, तलवारबाजी अशा कौशल्य त्यांच्या अंगी होत्या. शौर्यासाठी आणि वीरण्यासाठी त्या ओळखल्या जायच्या. त्या एक आदर्श आई होत्या. त्यांनी शिवरायांना तयार केले. शिवरायांनी जिजाबाईंना तयार केले. त्यांनी आई व वडील दोन्ही कर्तव्य पार पाडली. जबाब मित्रांनो, माझे नाव ज्ञानेश्वरी आचार्य. मी आज तुम्हाला जिजाबाईंच्या विषयी 2 शब्द सांगते. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आई राजमाता राष्ट्रमातोश्री जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा झाला. त्यांचे वडील लखुजी जाधव हे सिंदखेडचे राजा होते. त्यांनी जिजाबाईंचे लग्न लहान वयातच शहाजी भोसले यांच्याशी केले. जिजाबाईंना 6 मुली व 2 मुले होते. त्यांपैकी एक शिवाजी होता. शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून भारताचे तोरण बांधले. आणि असे काही करताना शिवाजींनी एक एक करून सगळे किल्ला ताब्यात घेतले. शिवाजी म्हणाले, किल्ला नाही तर स्वराज्य कसले, किल्ला नाही तर स्वराज्य कसले. असे म्हणत शिवाजींनी सगळे किल्ले ताब्यात घेतले आणि जिजाबाईंना सांगितले, आई आता माझे किल्ले जिंकले, आता माझे स्वराज्य तूच माझी साक्षात भवानी होती. धन्यवाद. जिजाबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांचे पूर्ण नाव शहाजी राजे भोसले होते. राजमाता जिजाऊ जिजाबाई असे म्हणत. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1596 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात झाला. असे बोलून माझे 2 शब्द मी आज तुम्हाला जिजाऊबाई यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकाल ही माझी विनंती. मुद्रा माझा माता जिजाऊला घडवले यांनी शोभाला जन्म घेतला तिच्या पोटी शुभांनी. साक्षात होती ती आई भवानी. संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना होत्या. त्यांना जिजामाता मासाहेब जिजाऊ वीर माता असेही म्हणतात. त्यांच्या वडिलांचे लखुजी जाधव व आईचा म्हाळसाबाई हे होते. माझे नाव काव्या प्रभाकर पाटील. मी आज तुम्हाला जिजाऊ माता यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. वाघाची आई बनायला काळीच पागडीची लागते. म्हणून तर जिजाऊ तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते. जाधवांची कन्या आणि भोसलेंची सून शिवरायाची माता भाग्य कोणतं अजून हिंदवी स्वराज्याची पताका अभिमानाने डोलते. होय मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला. आमच्या जन्माची तारीख
12 जानेवारी 1598 तारखेला झाला. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. कधी न पिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. राजमाता जिजाऊ यांचे स्मरण केल्याशिवाय स्वातंत्र्य सूर्य छत्रपती शिवराय यांचे चरित्र सांगणे कठीणच नव्हे तर अस्पृश्यताही ठरले. शिवचरित्र कळविण्यात राजमाता जिजाऊ यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. अशा या महान राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडा राजा लघुजीराव जाधव यांच्या घरी झाला. राजमाता जिजाऊ यांचा विवाह 1605 मध्ये शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवबांचा जन्म राजमाता जिजाऊ यांच्या पोटी शिवबांचा जन्म झाला. आई ही जगातील पहिली गुरु असते व योद्धा असते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ होय. शिवबांना त्यांनी अगदी लहानपणापासून रामायण महाभारत अशा या शौर्यकथा त्यांनी सांगितल्या. महाराष्ट्रातील अनेक वर्षापासून मुघल सत्ता चालू नव्हती आणि दिनदुबळ्या जनतेला लुटत होती. अशा या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात शिवबांच्या हाती तलवार देत शौर्य चतुर्थ आणि हे शिकवले आणि ते देखील सत्यात उतरविले. जेव्हा गरज पडली तेव्हा नारी शक्तीने आपला अवतार दाखविलाय. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ आहेत. अशा या महान मातेस माझे कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. My name is Ritesh. Today I am here going to speak a few words about Swami Vivekananda. Swami Vivekananda was a great and a Hindu man. He was born on 12th January 1863 in Kolkata. His full name was Narendranath Vishwanath Datta. Swami Vivekananda gave a famous speech in Chicago 1893. He founded the Ramakrishna. माझे मित्र मैत्रिणी, आज 12 जानेवारी म्हणजे राजमाता जिजाऊ यांचा जन्म. लक्ष्य कौन है? उधर से जाकर मिलो. उठो लिखो आनंद में. नामुमकिन कुछ भी नहीं. कहे विवेकानंद अंतर मन में आपके. कहे सभी आनंद में खोलो पार जहां. कहे विवेकानंद. तीरों की परिकल्पना पूरी